Welcome students in the class of inorganic chemistry. So now we are discussing about the structure and reactivity of molecules or valence shell electron pair repulsion theory. तर मागच्या लेक्चरला आपण त्याच्यातले टोटल 8 जे मॉलिक्युल्स आहेत, टोटल 8 मॉलिक्युल्स आहेत, त्यापैकी 5 जे मॉलिक्युल्स आहेत ते डिस्कस केलेत लास्ट लेक्चरला. तर लास्ट लेक्चरला आपण त्याच्यातला सल्फर टेट्राफ्लोराईड हा पहिला मॉलिक्यूल होता जो आपण डिस्कस केला, त्याचा शेप काढला, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, त्यानंतर त्याचं हायब्रिडायझेशन, त्याच्यात टोटल किती बॉन्ड पेअर्स आणि किती लोन पेअर प्रेझेंट आहेत, किंवा त्याचं रिपल्शन कसं होतं आणि बॉन्ड अँगल आपल्याला किती मिळते हे डिस्कस केलं. त्यानंतर आपला सेकंड जो मॉलिक्यूल होता तो होता ब्रोमिन ट्रायफ्लोराईड. त्यानंतर डायक्लोरो आयोडीट अनायन हा आपला तिसरा मॉलिक्यूल आपण डिस्कस केला. चौथा मॉलिक्यूल होता पेंटाफ्लोरो टेल्युरेट अनायन, TeF5 मॉलिक्यूल. अँड द फिफ्थ मॉलिक्यूल इज टेट्राक्लोरो आयोडेट, ICl4 मायनस अनायन. तर हा याचे टोटल 5 आपण जे मॉलिक्यूल्स आहे ते डिस्कस केले लास्ट लेक्चरला. तर आज आपण आपला पुढचा जो मॉलिक्यूल आहे तो डिस्कस करणार आहोत, जो की आहे नायट्रोजन डायऑक्साईड, that is NO2. So let's start. In NO2 the central atom is nitrogen. So nitrogen having atomic number 7. We know that the atomic number of nitrogen is 7. So its electronic configuration will be 1s2 2s2 2p3. So the in valence shell or in outermost shell there are in nitrogen atom 5 valence electrons, while outer 2 electrons atom having 6 valence electron each. म्हणजे त्याच्याकडे टोटल 5 जे आहे ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत नायट्रोजनकडे आहे. आणि NO2 त्याच्यातला जो 2 ऑक्सिजन्स प्रेझेंट आहेत, तर त्या एका ऑक्सिजनकडे टोटल 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत आणि दोघं मिळून म्हणजे दोघांकडे 6 असे टोटल 12 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते ऑक्सिजनचे प्रेझेंट आहेत आणि नायट्रोजनकडे टोटल 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. सो NO2 इज देअरफॉर ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल बिकॉज ते ह्याचे 8 झाले आणि हा 7, म्हणजे नायट्रोजनचे टोटल 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. म्हणून NO2 जो मॉलिक्यूल आहे तो ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल आपण त्याला म्हणत असतो, किंवा त्याच्यात आपल्याला फ्री रॅडिकल आपल्याला बघायला मिळणार आहे. सो द अनचेअर्ड इलेक्ट्रॉन्स रिपेल्स मोर दॅन बॉन्ड पेअर्स. वी नो दॅट द लोन पेअर हॅव्हिंग मोर रिपल्शन दॅन बॉन्ड पेअर. The bonding electrons can move away to open the bond angle and reduces the repulsion between them. Therefore, angle of bonding pair increases from the 10 to 134. तर याच्यात आपल्याला मोर रिपल्शन बघायला मिळतं आणि त्या रिपल्शनमुळे काय होतं की जो बॉन्ड अँगल आहे, बॉन्डिंग पेअर्समधला जो अँगल आहे तो 120 पासून 134 जो आहे एवढा इन्क्रीज होत असतो. तर सगळ्यात आधी आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया की नायट्रोजन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर. So this is nitrogen having total 7 valence electron. Nitrogen having total 5 valence electrons. This 2 and 1, so it is 5 valence electron, and 2 oxygen having 6 valence electrons each. दोघंही ऑक्सिजनकडे 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. आणि NO2चं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं, बिकॉज नायट्रोजनची व्हॅलन्सी जी आहे ती आहे, त्याच्यामुळे एक डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि एक O मायनस. तर अशा पद्धतीच्या या दोघा ऑक्सिजनमधला बॉन्ड अँगल तो 120 न राहता 130 पण आपल्याला बघायला मिळतो आहे, कारण हा डबल बॉन्ड जो आहे त्याचं रिपल्शन मोर असतं ॲज कम्पेअर टू, आपण अझम्पशन्समध्ये बघितलं आहे की डबल बॉन्ड मल्टिपल बॉन्डचं रिपल्शन हे मोर असतं ॲज कम्पेअर टू सिंगल बॉन्ड. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन इज 5. नायट्रोजनचा 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्या पद्धतीने आपण जर इलेक्ट्रॉनिक हायब्रिडायझेशन काढायला गेलो तर 1 2 3 4 5, मग टोटल 5 आपण घेतले तर त्याच्यात ऑक्सिजनला डबल बॉन्ड असतो. आता हे बघा इंटरेस्टिंग गोष्टी की आतापर्यंत आपण फक्त मोनोव्हॅलंट ॲटम बघत असतो, म्हणून एक आपण इथे फ्लोरीन अशा पद्धतीने आपण ते दाखवत होतो. पण ऑक्सिजन हा डबल बॉन्डेड ॲटम असतो, त्याची बॅलन्सी जी आहे ती 2 असते, म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन्स जे असतो तो घेत असतो. म्हणून हे दोघं मिळून एक ऑक्सिजन, हे दोघं मिळून एक ऑक्सिजन, आणि उरला फक्त एक, तर तो रॅडिकल म्हणजे नायट्रोजनचा जो आहे तो एक रॅडिकल आपल्याला बघायला मिळतं. तर अशा पद्धतीचं NO2चं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. आणि ती जे आहे तो ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल आहे NO2, आणि त्याच्यात आपल्याला रॅडिकल बघायला मिळतो. तर त्याचं अशा पद्धतीने टोटल
ऑक्सिजनचे 6 आणि इकडच्या ऑक्सिजनचे 6 आणि इकडच्या नायट्रोजनचे टोटल 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे इथे मोर रिपल्शन बघायला मिळतं आणि त्याचे बॉन्ड अँगल 120 पासून 134 पर्यंत इन्क्रीज होऊन जाते. सो दिस इज NO2 मॉलिक्यूल. तर इथली बॉन्ड अँगल विचारली जाऊ शकते. त्यानंतर त्याला ऑड म्हणतात किंवा ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल म्हणतात किंवा त्याच्यात फ्री रॅडिकल प्रेझेंट असतो. याच्यावर कुठलाही मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो NO2 मॉलिक्यूल. त्यानंतर पुढचा 7th मॉलिक्यूल आहे आपला फॉस्फरस ट्रायहॅलाइड. सो इन PX3 ट्रायहॅलाइड म्हणजे हॅलाइड कुठलाही असू शकतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. सो फक्त आपण एक्स पकडला आहे, कुठलाही हॅलोजन असू शकतो. सो इन PX3 molecules, X stands for halides. The phosphorus is central atom. We know that the phosphorus is central atom and is assumed to be undergoes sp3 hybridization. त्याचं जे हायब्रिडायझेशन येतं ते sp3 हायब्रिडायझेशन येतं आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे फॉस्फरसचं ते ॲटॉमिक नंबर आहे फॉस्फरसचा 15. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन विल बी 1s2 2s2 2p6 3s2 and 3p3 3 into 5 6 11 2 13 and 2 15. And the valence shell electronic configuration will be 3s2 3p3. So phosphorus having in nitrogen family. So नायट्रोजनकडे सुद्धा 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, तसेच फॉस्फरसकडे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. सो phosphorus having total 5 valence electron, there will be no charge on the phosphorus. So 1 2 3 4 5. So 3 bond pair will be there. फ्लोरीन, आपण फ्लोरीन कन्सिडर केला 1 2 3 आणि एक उरलेला आपली लोन पेअर. सो फॉस्फरस ट्रायहॅलाइड्समध्ये 3 बॉन्ड पेअर प्रेझेंट असतात आणि एक लोन पेअर आहे ती प्रेझेंट असते. आणि त्याचं जे हायब्रिडायझेशन येतं ते S आणि 1 2 3 म्हणजे P3 असं आपल्याला sp3 हायब्रिडायझेशन त्याचं मिळत असतं. सो फॉस्फरस इन ग्राउंड स्टेट त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 3s2 3p3. सो यसमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि पीमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आणि आपल्या हायलाइट्सचे 3 जे आहे त्याच्यासाठी 3 ऑलरेडी वॅकंट आहेत, म्हणून एक्सायटेड स्टेटमध्ये काही वेगळं होत नाही, म्हणून आपण एक्सायटेड स्टेट घेतली नाही. मग 3 इलेक्ट्रॉन इथे फिल केले आणि आपल्याला जे हायब्रिडायझेशन मिळालं ते sp3 हायब्रिडायझेशन. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते 3 हॅलोजनचे इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इन PX3 मॉलिक्यूल देर आर टोटल 8 इलेक्ट्रॉन्स. कसं काय 8 इलेक्ट्रॉन्स? हे 5 इलेक्ट्रॉन्स जे आहे ते फॉस्फरसचे आणि 3 फ्लोरीनचे. तर 5 of 5 p phosphorus and 1 of each 3 halogen atoms. So the expected geometry will be tetrahedral. sp3 having, we know that the tetrahedral geometry with bond angle of 109 degrees Celsius. But out of these 8 electrons 3 are bonding pairs and 1 lone pair. ची मी सांगितलं की 3 बॉन्डिंग आहेत आणि एक लोन पेअर प्रेझेंट आहे. आणि द प्रेझन्स ऑफ लोन पेअर डिस्टॉर्टेड द स्ट्रक्चर. आणि एक लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळे त्याची 109 बॉन्ड अँगल येत नाही. नॉर्मली टेट्राहेड्रलचा बॉन्ड अँगल असतो 109 डिग्री, पण एक लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळे तो डिस्टॉर्टेड झालं स्ट्रक्चर आणि ती बॉन्ड अँगल रिड्यूस झाली 109 टू 97.8 डिग्री सेल्सिअसपर्यंत. सो दिस रिडक्शन ऑफ बॉन्ड अँगल इन PX3 डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द हॅलोजन ॲटम्स. तर जे असम्पशनमध्ये बघितलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर कशा पद्धतीने बॉन्ड अँगल डिपेंड असतो, तर हे स्पेशली त्याचा एक्झाम्पल आहे की PX3ची जी बॉन्ड अँगल ती कशावर डिपेंड करते, आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर, की तुमचा हॅलोजन नेमका कुठला आहे. तर आणि त्यात जी लोन पेअर आहे मग द मॉलिक्यूल विल बी पिरॅमिडल जॉमेट्री. मग त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याची जी बॉन्ड अँगल ती डिपेंड करणार आहे, पण ती डिक्रीज होणार आहे ही नक्की, की एक लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळे मग आपल्याला तिची जी जॉमेट्री टेट्राहेड्रल न मिळता ती पिरॅमिडल जॉमेट्री आपल्याला बघायला मिळणार आहे. सो जर आपण जर फ्लोरीन आपण मानला तर फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जर तुम्हाला माहीत असेल तर फ्लोरीन हा पूर्ण पिरियडिक टेबलमधला हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. सो फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड इट अट्रॅक्ट्स द बॉन्ड पेअर मोर टुवर्ड द फ्लोरीन ॲटम. मग त्याच्याकडे मोर बॉन्ड पेअर अट्रॅक्ट होणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे. दॅट इज अवे फ्रॉम द फॉस्फरस न्यूक्लियस अलाउविंग द मॅक्झिमम एक्सपान्शन ऑफ लोन पेअर फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. म्हणजे फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन अशी जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत जाते. मग जशी जशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होईल तशी तशी म्हणजे ते दोघं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर इन्क्रीज झाली तर बॉन्ड अँगल जो आहे तो डिक्रीज होत जातो.
मग इथे फ्लोरीन टू आयोडीन जे आहे ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत आली, तर मग बॉन्ड अँगल जो आहे तो ऑब्वियसली इन्क्रीज होणार आहे प्रत्येक हॅलोजनच्या केसमध्ये. इथं 4ही केसेस आहेत बघा. तर सगळ्यात आधी आयोडीन. तर दोघा आयोडीनमधला बॉन्ड अँगल जो बघायला मिळणार आहे फॉस्फरस ट्राय आयोडाईड, तर तो आहे 102 डिग्री. तोच जर जशी त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज झाली तर दोघं ब्रोमिनचं मोर अट्रॅक्शन आपल्याला बघायला मिळते आणि बॉन्ड अँगल जो आहे तो कमी होतो आहे. तर ब्रोमिन असल्यावर ती झाली 1022 टू 101. त्यानंतर पुढे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज झाली तर बॉन्ड अँगल्स जी आहे ती डिक्रीज झाली. तर बॉन्ड अँगल झाला 100.3 डिग्री. आणि फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, सो द बॉन्ड अँगल विल बी 97.8 डिग्री सेल्सिअस. तर अशा पद्धतीचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा इफेक्ट पडतो बॉन्ड अँगलवरती. तर हे त्याचं एक्झाम्पल आहे फॉस्फरस ट्रायहलाइड. So this is bond angles in phosphorus trihalide. One lone pair will be there and total 3 bond pair will be there. So this is px3. X stands for halogens. So halogen having phosphorus, 3 halogens having phosphorus. The geometry will be tetrahedral. The hybridization will be sp3 hybridization, but one lone pair present, that's why the shape will be the pyramidal shape. जसं आपण सल्फर पिरॅमिडल शेप जो की आपण ब्रोमिन ट्रायफ्लोराईडमध्ये बघितला होता, की तशाच पद्धतीचं आपल्याला पिरॅमिडल शेप एक लोन पेर पर्सेंट असल्यामुळे आपल्याला पिरॅमिडल शेप इथे बघायला मिळतोय. त्यानंतर शेवटचा आपला मॉलिक्यूल आहे तो आहे कार्बोनिल फ्लोराईड, दॅट इज OCF2. सो इन कार्बोनिल फ्लोराईड कार्बन इज अ सेंट्रल ॲटम. तर इथे आपला कार्बन जो आहे तो सेंट्रल ॲटम आहे आणि इट इज sp2 हायब्रिडाइज, आणि त्याचं हायब्रिडायझेशन जे असणार आहे ते sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे. अँड इट गिविंग ट्रायंग्युलर प्लेनर जॉमेट्री. तर आधीच आपल्याला इथे सांगितलं की त्याची जॉमेट्री जी आहे ती ट्रायंग्युलर प्लेनर असणार आहे. त्याचं हायब्रिडायझेशन आहे ते sp2 असणार आहे, पण ते आपल्याला ॲक्च्युअलमध्ये काढायचं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला असं दिलेलं नसणार आहे, ते तुम्हाला शोधायचं आहे की त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे किंवा त्याची जॉमेट्री काय आहे. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन फॉर कार्बन इज 1s2 2s2 2p2, किंवा तसं बॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन येतं 2s2 2p2, टोटल 4 बॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन कार्बन. So the carbon atom in ground state 2 electrons in 2s and 2 electrons in 2p orbital. And the carbon in excited state काय मग टोटल ऑक्सिजनचे 2 बॉन्ड, एक बॉन्ड म्हणजे एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड आणि 2 फ्लोरीन असल्यामुळे एक इथला जो इलेक्ट्रॉन आहे तो एक्साइट झाला p ऑर्बिटलमध्ये. यसमधला इलेक्ट्रॉन p मध्ये एक्साइट झाला बिकॉज आपल्याला वॅकंट जी आहे ती स्पेस आपल्याला क्रिएट करावं लागणार आहे. मग हायब्रिड स्टेटमध्ये काय की 1, 2 and 3. So this is sp2 hybridized atomic orbitals for CO, this fluorine, and these electrons for the unhybridized atomic orbitals from pi bond with O atom. तर ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड प्रेझेंट असतो. मग तो पाय बॉन्डसाठी हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो इकडे आपण अनहायब्रिडाइज ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये घेतलेला आहे. सो आणि हे जे 3 काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते sp2 हायब्रिड ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. हा अनहायब्रिड ॲटॉमिक ऑर्बिटल आहे आणि हे तिघही जे आहे ते सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करतात. हा जो आहे तो पाय बॉन्ड फॉर्मेशन करतो. 3 सिग्मा कोणासोबत की हा कार्बन फ्लोरीन सोबत. सो द 3 sp2 hybrid orbitals form 2 sigma bonds with 2 fluorine atoms and 1 sigma bond with oxygen atom, and the unhybrid 2p-z orbitals of carbon atom form a pi bond with oxygen atom. तर जो सिग्मा बॉन्ड आहे 2 सिग्मा बॉन्ड फॉर्म करतात फ्लोरीन सोबत आणि 1 सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो आपण ऑक्सिजन सोबत. आणि अनहायब्रिडाइज जो 2p-z ऑर्बिटल आहे तर त्याच्यात पाय बॉन्ड फॉर्मेशन होतं आहे ऑक्सिजनचं एक पाय बॉन्ड फॉर्मेशन होतं आहे. अँड द अरेंजमेंट गिव्स 2 लोन पेअर्स ऑफ ऑन ऑक्सिजन ॲटम which repels each other, reducing FCF bond angle from 120 to 108. आणि 2 ऑक्सिजनवर असणाऱ्या 2 लोन पेअर्समुळे मोर रिपल्शन बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे जो कार्बन फ्लोरीनमधले जो बॉन्ड अँगल आहे तो डिक्रीज झाला आहे किंवा रिड्यूस झालेला आहे. तर तो 120 असायला हवा तर 108 त्याचा बॉन्ड अँगल जो आहे तो क्रिएट झाला आहे. तर अशा पद्धतीचे हे टोटल 8 मॉलिक्युल्स अतिशय सिम्पल. तर समजले असतील तर
अतिशय सोपे, कुठल्याही पद्धतीचा काहीही त्याच्यात अवघड असं काही नाही आहे. आणि जर इथे आपण काढायला गेलो की कार्बन कार्बन हॅविंग, एक मिनटं, कार्बनकडे टोटल व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4. सो 1 2 3 अँड 4. COF2 दोन, एका ऑक्सिजनसाठी, हा एक फ्लोरीन आणि हा एक फ्लोरीन. सो दिस इज फॉर यस and दिस टू sp2 sp2 हायब्रिडायझेशन. कुठलेही लोन पेअर प्रेझेंट नाही आहे कार्बनवर, जी लोन पेअर आहे ती ऑक्सिजनवर प्रेझेंट आहे. sp2 हायब्रिडायझेशन आपल्याला इथे बघायला मिळालं. कार्बनकडे टोटल 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. तर अशा पद्धतीचं हा जो मॉलिक्यूल आहे तो कार्बन फ्लोराईड मॉलिक्यूल. तर अशा पद्धतीचे हे टोटल 8 मॉलिक्यूल्स जे आपण अतिशय व्यवस्थितपणे इथे डिस्कस केलेले आहेत. तरीही काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आणि अतिशय सिंपल असं हे सगळे 8 मॉलिक्यूल्स आहेत. आणि आपल्याला शेवटचा, मग ह्या चॅप्टरचा जो शेवटचा पॉईंट आहे तो उरलेला आहे. तर ही जी 8 मॉलिक्यूल्स आहेत, सॉरी, ह्याच्याआधी आपण त्याचं आता पॉसिबल स्ट्रक्चर जे असणार आहे COF2चं ते बघणार आहोत. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे OCF2चं. तर कार्बोनिल डबल बॉन्ड बघा, एक सिंगल एक आणि एक पाय बॉन्ड आणि एक सिग्मा बॉन्ड, आणि इकडे तुमचे 2 फ्लोरीनचे जे आहेत ते मोनोव्हॅलंट ॲटम. तर इथे जर पॉसिबल स्ट्रक्चर कसं असायला हवं, तर तिघांची बॉन्ड अँगल जी आहे ती 120 असायला हवी. टोटल 360 ना, 120 120 120 असं पॉसिबल स्ट्रक्चर पाहिजे. पण ह्या ऑक्सिजनवरच्या लोन पेअरमुळे इथे आपलं मोर रिपल्शन बघायला मिळतं लोन पेअर आणि बॉन्ड पेअरमध्ये. म्हणून हा जो बॉन्ड अँगल आहे तो डिक्रीज होऊन 108 डिग्री होऊन जातो, आणि हा 120 असायला असा होतो तर तो 126 होऊन जातो. तर अशा पद्धतीचा हा आपला बॉन्ड अँगल जो आहे तो 120 to 108 अशा पद्धतीने डिक्रीज झाला, बिकॉज ऑक्सिजनवर लोन पेअर असते. आणि त्या लोन पेअर बॉन्ड पेअरच्या रिपल्शनमुळे आपल्याला त्याचा बॉन्ड अँगल जो आहे तो 108 बघायला मिळाला आहे. सो द ट्रायंग्युलर प्लेनर स्ट्रक्चर म्हणजे याचा शेप काय असणार आहे, मग ट्रायंग्युलर प्लेनर स्ट्रक्चर शेप जो आहे तो ट्रायंग्युलर प्लेनर आहे. अँड दिस इज द COF2 मॉलिक्यूल, कार्बोनिल फ्लोराईड मॉलिक्यूल. तर हे जे आपण जेवढे मॉलिक्युल्स बघितले ते त्याचा एक टेबल इथे बनवला गेला आहे. बघा, ह्या सिरियल नंबर पहिला जो मॉलिक्यूल होता बघा, 2च मिनटात आपण डिस्कस करूया की ती पहिली जी स्पेसिस होती ती अमोनिया स्पेसिस, त्याचं हायब्रिडायझेशन आलं होतं sp3. तर त्याच्यात 3 बॉन्ड पेअर प्रेझेंट होता आणि 1 लोन पेअर प्रेझेंट होती. त्याची जी एक्सपेक्टेड जॉमेट्री होती ती टेट्राहेड्रल होती, पण 1 लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळे आपली जी ऑब्झर्व्ड जॉमेट्री बघायला मिळाली किंवा त्याचा शेप बघायला मिळाला तो पिरॅमिडल बघायला मिळाला. त्यानंतर दुसरा मॉलिक्यूल होता वॉटर मॉलिक्यूल, ज्याचं हायब्रिडायझेशन आलं होतं आपलं sp3. बघा तुम्ही मागे जाऊन, त्याच्यात 2 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर प्रेझेंट होत्या. मग त्याची एक्सपेक्टेड जॉमेट्री जी आहे sp3ची टेट्राहेड्रल यायला हवी, पण 2 लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळे ती बेंड किंवा व्ही शेप आपल्याला त्याचा शेप बघायला मिळाला. पुढचा मॉलिक्यूल होता आपला SF4 मॉलिक्यूल, ज्याचं की हायब्रिडायझेशन आलं होतं sp3d. त्या SF4 मॉलिक्यूलमध्ये 4 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर प्रेझेंट होती. जर तुम्ही हा पूर्ण टेबल बघितला तर याच्यात तुमचे 8ही मॉलिक्यूल्स जे आहेत आणि अमोनिया आणि वॉटर मॉलिक्यूल असे टोटल 10 मॉलिक्यूल्स ती या पूर्ण टेबलमध्ये कवर होऊन जातील. तो हा टेबल अतिशय इम्पॉर्टंट आहे. याच्यावरून तुम्ही समजू शकतात की त्याचं एक्सपेक्टेड जॉमेट्री काय होती आणि आपल्याला त्याचा शेप काय बघायला मिळाला. SF4मध्ये 4 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर. त्यानंतर BRF3मध्ये आपल्याला sp3d हायब्रिडायझेशन बघायला मिळालं, 3 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर. सगळ्यांमध्ये आपल्याला एक्सपेक्टेड पाहिजे होतं ट्रायगोनल बायपिरॅमिडल, पण इथे 1 लोन पेअर असल्यामुळे आपल्याला सीसॉ बघायला मिळाला. इथे 2 लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळे आपल्याला बेंड किंवा टी शेप आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर ICl2 सुद्धा sp3d हायब्रिडायझेशन आपण बघितलं, ज्याच्यात की 2 बॉन्ड पेअर आणि 3 लोन पेअर प्रेझेंट होत्या. मग त्याची एक्सपेक्टेड जॉमेट्री यायला हवी होती ट्रायगोनल बायपिरॅमिडल, पण ते आपल्याला लिनियर बघायला मिळेल कारण 3 ज्या लोन पेअर होत्या त्या प्रेझेंट होत्या आणि आपल्याला लिनियर स्ट्रक्चर बघायला मिळालं. पुढचा मॉलिक्यूल होता पेंटाफ्लोरोटेल्युरियम. तर त्याचंसुद्धा हायब्रिडायझेशन होतं sp3d2 म्हणजेच ऑक्टाहेड्रल. एक्सपेक्टेड जॉमेट्री ऑक्टाहेड्रल असायला हवी होती. त्याच्यात 5 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर प्रेझेंट होती, पण 1 लोन पेअर असल्यामुळे त्याचं जे शेप आपल्याला बघायला मिळतो स्क्वेअर पिरॅमिडल बघायला मिळाला.
पुढचा मॉलिक्यूल होता ICl4- जसं की हायब्रिडायझेशन होतं sp3d2, त्याच्यात 4 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर बघायला मिळाला. सो एक्सपेक्टेड जॉमेट्री sp3d2ची ऑक्टायडल होती, पण 2 लोन पेअर असल्यामुळे ते आपल्याला स्कोरेब्रनर बघायला मिळाला. त्यानंतर फॉस्फरस ट्रायहॅलाइड, जो की sp3 हायब्रिडायझेशन होतं, ज्यात 3 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर प्रेझेंट होती. मग sp3 असल्यावर आपल्याला टेट्राहायड्रल एक्सपेक्टेड जॉमेट्री होती, पण 1 लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळे ती आपल्याला पिरॅमिडल मिळाली. आणि लास्टला OCF2, ज्याचं की हायब्रिडायझेशन होतं sp2, ज्याच्यात 2 आपल्याला बॉन्ड पेअर बघायला मिळाल्या. तर 0 लोन पेअर आणि 2 बॉन्ड पेअर आपल्याला बघायला मिळाल्या. सो ट्रायंग्युलर प्लेनरचा एक्सपेक्टेड जॉमेट्री आणि कुठलीही लोन पेअर प्रेझेंट नसल्यामुळे त्याचा ऑब्झर्व्ड जॉमेट्रीसुद्धा ट्रायंग्युलर प्लेनर होती. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस 0 लोन पेअर असेल त्यावेळेस जी जॉमेट्री असते तोच त्याचा शेपसुद्धा असतो पर्टिक्युलर मॉलिक्युलचा. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि पुढे जाऊन मग ह्या चॅप्टरचं समराईज करायचं आपल्याला, की समराईज ऑफ VSEPR रूल्स. तर चीज आपण 2 मिनिटात बघूया. द VSEPR थिअरी कॅन बी सम ऑफ इन फेव रूल्स ॲज. तर त्याचे काही रूल्स आहेत त्याचे समराईज केले गेलेले, जे आपण आतापर्यंत शिकले. की पहिला जो आहे, इलेक्ट्रॉन पेअर इन द मॉलिक्यूल गेट्स अरेंज देमसेल्फ इन द ऑर्डर टू मिनिमाइज रिपल्शन. सगळ्यात आधी आपण काय बघितलं की इलेक्ट्रॉन आपण अशा पद्धती किंवा ते मॉलिक्युल्समध्ये इलेक्ट्रॉन पेअर्स जे आहेत त्या अशा पद्धतीने अरेंज करायच्या, जे की आपण इक्विटोरियलला लोन पेअर टाकल्या का तर रिपल्शन लेस बघायला मिळायला पाहिजे. तर ते अशा पद्धतीने अरेंज करायचं की जिथे रिपल्शन जे आहे ते मिनिमम आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच द आयडियल जॉमेट्री फॉर 2, 3, 4, 5 अँड 6 इलेक्ट्रॉन पेअर्स आर लिनियर, ट्रायगोनल, टेट्राहायड्रल, ट्रायगोनल, बायपिरॅमिडल अँड ऑक्टाहायड्रल रिस्पेक्टिव्हली. 2 साठी आपल्याला लिनियर बघायला मिळाली, 3 साठी ट्रायगोनल, 4 साठी टेट्राहायड्रल, 5 साठी ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि 6 साठी ऑक्टाहायड्रल. अशा पद्धतीची आपल्याला आयडियल जॉमेट्री मिळाल्या. त्यानंतर रिपल्शनची जी ऑर्डर होती ती लोन पेअर ही मोर होतं ॲज कम्पेअर टू लोन पेअर बॉन्ड पेअर, आणि लोन पेअर बॉन्ड पेअर इज मोर ॲज कम्पेअर टू बॉन्ड पेअर रिपल्शन. देन नेक्स्ट इज प्रेझेंट ऑफ लोन पेअर रिड्युसेस बॉन्ड अँगल. तर लोन पेअर प्रेझेंट असली कुठल्याही मॉलिक्युलमध्ये तर त्याची बॉन्ड अँगल जी आहे ती रिड्यूस होते, हे सुद्धा आपण बघितलं. मग ते सुद्धा समराईज केलं त्यांनी की अँड देन लोन पेअर ॲक्वायर्स लार्जेस्ट साईट, म्हणजे जी लार्जेस्ट साईट असते त्याच्यामुळे जास्त रिपल्शन असल्यामुळे जी लार्जेस्ट साईट असते ती लोन पेअर जी आहे ती ॲक्वायर करत असते, दॅट इज इक्विटोरियल पोझिशन. म्हणजेच आपण लोन पेअर ऑलवेज इक्विटोरियल पोझिशनला ठेवलेले आहेत ट्रायगोनल बायपिरॅमिडलमध्ये. इफ ऑल साईड्स आर इक्वल्स, पण ज्यावेळेस सगळ्या साईड्स इक्वल असतील देन द लोन पेअर रिमेन्स ट्रान्स टू इच अदर. मग ज्यावेळेस सगळ्या आता ट्रायगोनल बायपिरॅमिडमध्ये बघा आपल्याला 2 प्रकारचा बॉन्ड अँगल 120 आणि 90. मग आपण तिथे जो 120चा अँगल होता ॲज कम्पेअर टू 90 ग्रेटर होता, म्हणून आपण ती लोन पेअर इक्विटोरियलला ठेवायचो. पण अशा काही सिच्युएशनमध्ये की ज्याच्यात लोन पेअर ज्या सगळ्या साईट आहेत त्या सेम आहेत, मग त्यावेळेस ज्या लोन पेअर आहेत त्या दोघं एकमेकाला ट्रान्स करायचे आहेत, तर ज्यावेळेस दोघंही साईड इक्वल असतील त्यावेळेस. म्हणून ही सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचं आहे डबल बॉन्ड्स ऑक्युपाय मोर स्पेस दॅन सिंगल बॉन्ड्स. तर डबल बॉन्ड जे आहे तो मोर स्पेस ऑक्युपाय करत असतो सिंगल बॉन्डपेक्षा. आणि शेवटचं आहे बॉन्ड पेअर्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह सबस्टन्स ऑक्युपाय लेस स्पेस दॅन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सबस्टन्स. म्हणजे बॉन्ड पेअर जे आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह सबस्टिट्यूएंटचे तर तो कमी स्पेस ऑक्युपाय करतो दॅन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सबस्टिट्यूएंट. आणि काही ड्रॉबॅक्स आहेत. तर माझ्या मोबाईलची चार्जिंग आय थिंक संपली, म्हणून ते ड्रॉबॅक्स बघून घ्या तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण आपला पूर्ण सिलेबस इथे संपवलेला आहे. सगळेच्या सगळे चॅप्टर आपण कव्हर केलेले आहेत. हे चॅप्टर थोड्या घाई झालं पण सोपं होतं म्हणून समजेन तुम्हाला. सो एवढी पण घाई नाही केलेली. तरीही काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. सो इथे थांबूयात. तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.